कर्णकर्कश आवाज करत कोल्हापुरातील रस्त्यांवर सुसाट गाड्या पळवणाऱ्या चालकांवर कोल्हापूर वाहतूक नियंत्रण पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। या कारवाईत आज 22 मे रोजी दिवसभरात 33 वाहनांवर कारवाई करण्यात आली अशी माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली आहे। कोल्हापूर शहरामध्ये वाहनांचे सायलेन्सर बदलून मोठ्या आवाज येणारे सायलेन्सर बसवण्याची मोठ्या प्रमाणात क्रेज असल्याने माननीय पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहर वाहतूक शाखेने हे जे ड्राईव्ह विशेष मोहीम घेण्यात आलेली आहे। यामध्ये एकूण 132 वाहनांवरती सायलेन्सरवरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि यामध्ये एकूण 1,32,000 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच आज एका दिवसामध्ये एकूण 33 सायलेन्सरच्या वाहनावरती कारवाई करण्यात आलेली आहे। तर ही विशेष मोहीम यापुढेही चालू राहणार आहे। तसेच जे हुल्लडबाज आहेत, जे रॅश ड्रायव्हिंग करणारे आहेत, सायलेन्सरचा जास्त आवाज करत आहेत, लोकांना त्रास देत आहेत, तर अशा तरुणांवरती भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार आहे। कोल्हापुरात बऱ्याच ठिकाणी शैक्षणिक संस्था आणि काही नामांकित रुग्णालयांच्या परिसरात सायलेंट झोन घोषित करण्यात आलाय। मात्र काही वाहन चालक आपल्या दुचाकीला मॉडिफाईड सायलेन्सर बसवून सार्वजनिक ठिकाणी कर्णकर्कश आवाज करत उपद्रव करत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या। या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांचं उल्लंघन करून मॉडिफाईड सायलेन्सर लावणं दंडनीय गुन्हा आहे। अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या वाहन चालकांवर यापुढे सुद्धा कडक कारवाई होणार असल्याचं वाहतूक नियंत्रण शाखेनं स्पष्ट केलं आहे।